तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सिव्हिल इनसाइट 01 ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज या व्हिडिओमध्ये हायवे इंजिनिअरिंगच्या जॉमेट्रिक डिझाईनचे फॉर्म्युलेची रिव्हिजन आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर आपला हा चॅनलमधला फर्स्ट व्हिडिओ आहे, तर चला सुरुवात करूया। तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही लक्ष देऊन बघा, कारण ह्या व्हिडिओमधले जे काही कन्सेप्ट आहेत त्या आपल्या हायवे इंजिनिअरिंगच्या कन्सेप्टमधील मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्टमध्ये येतो। त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओचे नोट्स नक्की काढा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर फर्स्ट कन्सेप्ट येते आपली फ्रिक्शन कन्सेप्ट। तर फ्रिक्शनमध्ये दोन टाईपचे फ्रिक्शन असतात, फर्स्ट लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन, सेकंड लॅटरल फ्रिक्शन। तर लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शनचे रेंज मित्रांनो असते 0.35 ते 0.40 आणि त्याचा फॉर्म्युला असतो FR = FN। आणि हे काय जे फ्रिक्शन आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं व्हेकलच्या स्पीडवरती। त्याच्यावरती हा जो चार्ट आहे तो हा खूप जास्तीचा इम्पॉर्टंट आहे। तो पहा काय आहे, तर स्पीड इन किलोमीटर आणि कोएफिशियंट ऑफ लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन जर लेस दॅन 40 हे स्पीड असेल तर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे येतं 40, 50 असेल तर 0.38, 60 असेल तर 0.37, 70 असेल तर 0.36 आणि ग्रेटर दॅन 80 असेल तर 0.35 येतं। त्याचबरोबर दुसरी येतं लॅटरल फ्रिक्शन। तर ह्याची रेंज असते 0.15, हे फिक्स असतं। तर त्याचा फॉर्म्युला असतो FR = μN = FN आणि जे म्यू आणि F आहे त्यालाच आपण म्हणतो कोएफिशियंट ऑफ लॅटरल फ्रिक्शन आणि ह्याचीच रेंज असते मित्रांनो 0.15। फॉर एक्सप्रेस वे 120 km/h असेल तर त्याची F ची व्हॅल्यू येते 0.10 आणि 100 km/h असेल तर त्याची व्हॅल्यू येते F ची व्हॅल्यू येते 0.15। तर मित्रांनो आणखीन एकदा हे दोन कन्सेप्ट कम्पेअर करून पहा। लॉन्जिट्युडिनल फ्रिक्शन असेल तर त्याची रेंज येते 0.35 to 0.40 आणि जर का लॅटरल फ्रिक्शन असेल तर त्याची रेंज येते 0.15। नाव मूव्हिंग फर्दर टू द सेकंड कन्सेप्ट। त्याची कन्सेप्टचं नाव आहे कॅम्बर। तर कॅम्बरची डिझाईन आपण करतो 1 in N, म्हणजे जर आपण N डिस्टन्स जर लांब गेलो तर 1 मीटर आपण राईज करायची। ह्याच्या कन्सेप्टने आपण कॅम्बरची व्हॅल्यू डिझाईन करतो। तर त्याचा चार्ट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। फर्स्ट टाईप ऑफ पेवमेंट, त्याच्यामध्ये येतं सिमेंट कॉन्क्रीट अँड हाय बिटुनियमस। त्याच्यानंतर येतं थिन बिटुनियमस सरफेस। फोर्थ येतं वॉटर बॉर्न मेकॅडियम म्हणजेच WBM अँड ग्रॅव्हल पेवमेंट। चौथं येतं अर्धन रोड। त्याच्यामध्ये सुद्धा कॅम्बरचे टाईप येतात लो रेनफॉलसाठी आणि हेवी रेनफॉलसाठी। जर का सिमेंट कॉन्क्रीट अँड हाय बिटुनियमस असेल तर 1.7 2, थिन बिटुनियमस असेल तर 2, 2.5, वॉटर बॉर्न मेकॅडियम WBM अँड ग्रॅव्हल पेवमेंट असेल तर 2.5 3, अर्धन रोड असेल 3 4। तर याची एक ट्रिक आहे मित्रांनो, हे बघा 1.7 2, 2 2.5, 2.5 3 3 4। एकदा आपण म्हणून बघितलं तर ऑटोमॅटिक आपल्याला हे रिकॉल होणार आहे। जर आपण ह्याला 100 डिवाइड केलं 1.7 100 डिवाइड बाय 1.7 तर ते येतं 1 in 60। सेम आपण 2 जर 100ला भागलं तर 1 in 50। तर परीक्षेत आपल्याला असे विचारलं जातं की सिमेंट कॉन्क्रीट अँड हाय बिटुनियमस याची कॅम्बर व्हॅल्यू काय येतं। तर ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं जातं 1 in 50, 1 in 40, 1 in 40 और 1 in 60 असे वेगवेगळे व्हॅल्यू दिले जातात। तर आपण पाठ करताना ह्या व्हॅल्यू पाठ करायच्या 1.7 2, 2 2.5, 2.5 3 3 4, म्हणजे तिथल्या तिथे आपण 100ला भाग लावायचा आणि 1 in 16 हे ऑप्शन टिक करायचं। अशा पद्धतीने सॉल्व करा मित्रांनो, 100% तुम्हाला ॲन्सर हे क्लिक होईल। त्याच्यानंतर स्ट्रेट रोड कॅम्बर आणि पॅराबोलिक कॅम्बर अँड कॉम्बिनेशन ऑफ बोथ ह्याचा आपण टाईप बघूया। द स्ट्रेट रोड कॅम्बर असेल तर त्याला म्हणतात सिमेंट
कॉन्क्रीट रोड आणि हे स्लो मुव्हिंग व्हेकलसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर येतं पॅराबोलिक कॅम्बर, तर त्याच्यामध्ये येतं बिटुनियमस रोड आणि हे वापरलं जातं फास्ट मुव्हिंग रोडसाठी. त्याच्यानंतर येतं कॉम्बिनेशन ऑफ बोथ, तर हे मोस्ट यूज असतं आणि त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजेच सिमेंट आणि बिटुनियमस ह्याचा दोन्हीचा वापर करून ते कॅम्बर बनवलं जातं. त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट आपण पाहूया, ती आहे ब्रेकिंग इफिशियन्सी. तर ब्रेकिंग इफिशियन्सी आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ ब्रेकिंग इफिशियन्सी लागते. स्टॉप सडनली जर झालं जर आपले व्हेकल, तर त्याची ब्रेकिंग इफिशियन्सी ही 100 असते. स्टॉप ग्रॅज्युअली म्हणजेच हळूहळू जर ब्रेक लागला तर त्याची ब्रेकिंग इफिशियन्सी ही 100च्या आत आहे, बरोबर. तर आपण त्याच्यामध्ये एफची व्हॅल्यू कन्सिडर करतो 0.8 आणि एनची व्हॅल्यू कन्सिडर करतो 50. तर एफ ॲक्च्युअल आपण जर समजा क्वेश्चनमध्ये दिलं एफ ॲक्च्युअल काढा, तर त्याचा फॉर्म्युला असतो एफ इंटू एन. तर एफची व्हॅल्यू इथून टाकून द्यायची 0.8 आणि जर क्वेश्चनमध्ये दिलं असेल एन इज इक्वल टू 50, तर 50/100 असं करायचं, आपल्याला ब्रेकिंग इफिशियन्सी मिळून जाते. तर इथे ब्रेकिंग इफिशियन्सी आलेलं आहे 0.4. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे अनइव्हननेस इंडेक्स. अनइव्हननेस इंडेक्स म्हणजे काय, तर आपला जो रोड आहे तो रोड वर खाली कितीपर्यंत गेला आहे, म्हणजे असा प्लेन रोड नाही, थोडासा रफ आहे. तर याची रफनेस काढण्यासाठी अनइव्हननेस इंडेक्स हे वापरलं जातं. आणि अनइव्हननेस इंडेक्स फाइंड करण्यासाठी बंप इंडिकेटर एक इंडिकेटर आहे जो आपण हायवे इंजिनिअरिंगमध्ये वापरतो. तर आपण सध्याला फॉर्म्युला बघूया त्याचा. तर बंप इंडिकेटर त्याचा फॉर्म्युला आहे 730 IRI raised to 1.12. तर हे बंप इंडिकेटर आहे तो mm/km मेजलं जातं आणि ह्याच्यात IRI मध्ये ह्याची व्हॅल्यू मीटर/km टाकली जाते. त्याच्यानंतर खालचा जो बॉक्स आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. टाईप ऑफ पेमेंट अँड अनइव्हननेस इंडेक्स. जर का गुड पेमेंट असेल तर त्याची अनइव्हननेस इंडेक्स हे लेस दॅन 1500 mm/km असते. जर सॅटिस्फॅक्टरी पेमेंट असेल तर त्याची अनइव्हननेस इंडेक्स 500 ते 2500 mm/km असते. बॅड पेमेंट असेल तर 2500 ते 3200 आणि जर अनकम्फर्टेबल पेमेंट असेल तर रेस ग्रेटर दॅन 3200 mm/km. तर पाठ करताना कसं करायचं, लेस दॅन 1500, 500 ते 2500, 2500 ते 3200 आणि ग्रेटर दॅन 3200 आणि ह्याचा सिक्वेन्स आपण पाठ करायचा. फर्स्ट गुड पेमेंट, सेकंड सॅटिस्फॅक्टरी पेमेंट, थर्ड बॅड पेमेंट आणि फोर्थ अनकम्फर्टेबल पेमेंट. तर ह्या कन्सेप्ट झाल्यानंतर आपण पुढच्या कन्सेप्टला जाऊया. ती कन्सेप्ट आहे ग्रेडियंटची. तर ग्रेडियंट म्हणजे काय मित्रांनो, तर पुढच्या कन्सेप्टला आपण जाऊया. ती कन्सेप्ट आहे ग्रेडियंट. ग्रेडियंट सुद्धा एक्सप्रेस केलं जातं 1/n. म्हणजेच काय, जर 50 मीटर आपण पुढे गेलो तर 2 मीटर आपण हे राईज करतो. त्याच्यामध्ये सुद्धा टाईप्स आहेत. फर्स्ट मिनिमम ग्रेडियंट, त्याच्यामध्ये येतं फर्स्ट कॉन्क्रीट ड्रेन असेल, सॉईल ड्रेन असेल अँड हायली परमिसेबल सॉईल असेल. कॉन्क्रीट ड्रेन असेल तर ते 1/500 म्हणजेच काय 0.2%. सॉईल ड्रेन असेल तर 1/200 म्हणजेच 0.5. हायली परमिसेबल सॉईल असेल 1/100 म्हणजेच काय 1%. तर ग्रॅडियंट म्हणजे काय, तर थोडक्यात उतार, जमिनीचा उतार. जर कॉन्क्रीट ड्रेन असेल तर साहजिकच आहे कॉन्क्रीटवरनं जास्त पाणी ऑब्झर्व होणार नाही, म्हणजे मुरणार नाही. त्याच्यामुळे आपण तिथे कमी उतार दिला तरी चालेल शकेल, 0.2% दिलं. जर सॉईल ड्रेन असेल तर थोडंसं जास्त पाणी मिळेल, त्यामुळे 0.5 दिलं. हायली परमिसेबल सॉईल म्हणजे जास्त असं पोकळ असलेली माती असते, त्याच्यामध्ये जास्त पाणी मुरतं, तिथे आपण 1% घेतो, म्हणजेच थोडासा जास्त उतार घेतो. तर त्याच्यामध्ये टाईप ऑफ टेरेन. तर टेरेनमध्ये 3 टाईप असतात. परीक्षेला ह्या जास्त खूप इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहेत. ॲज इट इज क्वेश्चन आपल्या एक्झामला येऊन जातो. तर 3 टाईप्स आहेत. फर्स्ट प्लेन अँड रोलिंग, थर्ड माउंटेनियस अँड स्टीप टेरेन
having elevation more than 3000 meter and above MSL or hilly. And third, steep terrain up to elevation 3000 meter highly above MSL or steep. एवढं जास्त गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा पहिली गोष्ट आहे प्लेन म्हणजेच प्लेन जमिनीलगत, दुसरं हिली म्हणजेच उंच, आणि तिसरं आहे स्टीप म्हणजेच खोल. त्याच्यामध्ये सुद्धा पुढं टाईप येतात रोलिंग ग्रेडियंट, लिमिटिंग ग्रेडियंट आणि एक्सपोनेन्शियल ग्रेडियंट. रोलिंग ग्रेडियंट म्हणजे काय तर थोडासा कमी उतार म्हणजे कमी उतार, लिमिटिंग ग्रेडियंट म्हणजे आणखीन जास्तीचा उतार, आणि एक्सपोनेन्शियल ग्रेडियंट म्हणजे खूप जास्तीचा उतार. तर त्याच्यामध्ये पाठ करताना कसं करायचं, 3.3, 5, 6.7, नंतर 5, 6, 7, नंतर 6, 7, 8 अशा पद्धतीने आपण पाठ करायचं. परीक्षेला हायझेटिस क्वेश्चन कसा येतो, प्लेन अँड रोलिंग टेरेनसाठी रुलिंग ग्रेडियंट किती जागा येतो, तर ॲज इट इज आपण ॲन्सर टिक करायचं 1/13. ह्याच्यामध्ये सुद्धा मागच्यासारखा कॅम्बरसारखाच सेम ॲट इज म्हणजे 100ला भाग द्यायचा, म्हणजेच काय 100 / 3.3. तर ॲन्सर येऊन जातं मित्रांनो 1/13. तर आता आपण ग्रेडियंट बघितलं आणि कॅम्बर बघितलं, तर दोन्हीला आपण आता कम्पेअर करूया. तर बघा कॅम्बर काय असतं, कॅम्बर म्हणजे आपला जो आता हा रोड आहे, रोडला थोडंसं इथं असं इन्क्लाइन दिलं जातं, थोडंसं इन्क्लाइन असा रोड असतो आपला, असा प्लेन रोड नसतो. याचं कारण की पाऊस पडल्यानंतर हे पाणी साईडला वाहून जावं, याच्यासाठी कॅम्बर दिलं जातं. आणि ग्रेडियंट म्हणजे काय तर जमिनीचा उतार. तर आपण ग्रेडियंट म्हणजे काय, ग्रेडियंट इज इक्वल टू 2 × कॅम्बर. हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जो ॲझेटिस क्वेश्चन परीक्षेला येतो. नंतर टाईप ऑफ टेरेन आणि क्रॉस स्लोप. प्लेन टेरेन असेल तर त्याचा क्रॉस स्लोप येतो 0 ते 10. रुलिंग टेरेन असेल तर त्याचा क्रॉस स्लोप येतो 10 ते 25. माउंटेनियस टेरेन असेल तर त्याचा क्रॉस स्लोप येतो 25 ते 60. आणि स्टीप टेरेन असेल तर त्याचा क्रॉस स्लोप येतो >60. त्याच्यानंतर ग्रेड कंपन्सेशन. आता जे आपण हे ग्रेडियंट दिला, समजा असं होऊ शकतं की 4% जास्त ग्रेड कंपन्सेशन आपण प्रोव्हाइड केलं, तर तसं नाही करायचं. >4% जर व्हॅल्यू आली तर आपण त्याला ग्रेड कंपन्सेशन करायला लागतं. आणि जर व्हॅल्यू 4% जर आपण कमी घेतली तर ॲज इट इज 4% घेऊन टाकायची, कारण ही मिनिमम ग्रेड कंपन्सेशन आहे. तर ग्रेड कंपन्सेशन करण्याचा फॉर्म्युला आहे 30 + R / R आणि 75/R. ह्या दोन्ही व्हॅल्यूची जी लहान व्हॅल्यू येते मित्रांनो, तिला आपण ग्रेड कंपन्सेशन करायचं. आणि जी पूर्वीची ग्रेड जी आलेली आहे त्याच्यामधून ही आता काढलेली व्हॅल्यू वजा करायची. म्हणजेच काय, समजा 6 ही व्हॅल्यू आली, त्याच्यात ग्रेड कंपन्सेशनने व्हॅल्यू आली 2, तर ॲन्सर येतं 4. अशा पद्धतीने ग्रेड कंपन्सेशन आपण करतो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मित्रांनो डिझाईन स्पीड. आता डिझाईन स्पीड नॅशनल हायवेची काय आहे, स्टेट हायवेची काय आहे, हे एक मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर एक्सप्रेस वेसाठी मॅक्झिमम जी व्हॅल्यू आहे ती आहे 120 आणि मिनिमम आहे 100. सॉरी, इथं थोडी चुकीच लिहिलं आहे, मॅक्झिमम लिहा आणि इथं मिनिमम लिहा. त्याच्यानंतर नॅशनल हायवे अँड स्टेट हायवे. नॅशनल हायवेसाठी मॅक्झिमम 100 आणि मिनिमम 80. मेजर डिस्ट्रिक्ट रोड 80 आणि 65. अदर डिस्ट्रिक्ट रोड मॅक्झिमम 65, मिनिमम 50. विलेज रोड 50 आणि 40. तर हे पाठ करा, खूप सोपी कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर 8वी कन्सेप्ट येतं स्टॉपिंग साईड डिस्टन्स, म्हणजेच काय SSD. याचा सुद्धा लॉंग फॉर्म परीक्षेला येतो, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर त्याचे 2 पार्ट पडतात. फर्स्ट फॉर्म्युला येतं लॅग डिस्टन्स आणि ब्रेकिंग डिस्टन्स. लॅग डिस्टन्स म्हणजेच काय तर SSDची कन्सेप्ट पाहून घ्या पहिला. SSD म्हणजे काय, समजा आपली एक व्हेकल आहे आणि समोर
एखाद्या समज दगड आलं किंवा एखादा ऑब्स्टिकल आलं, माणूस आला, असं ऑब्स्टिकल आलं, तर इथून ब्रेक मारल्यानंतर इथंपर्यंत जायला लागणारा वेळ आणि डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करण्यासाठी जे काही फॉर्म्युला इक्वेशन वापरतं त्याला आपण म्हणतो स्टॉपिंग साईड डिस्टन्स. स्टॉप करायला किती मिनिमम अंतर लागेल असं. किंवा इथं माणूस ऐवजी समजा एखादा आपला जो रोड क्रॉस करायच्या टायमाला जो हे लावला असतं, समजा रोड क्रॉस करताना जे काही स्पीड ब्रेकर लावला असतो, तर स्पीड ब्रेकर यायच्या अगोदर किती अंतरा अगोदर आपण सिग्नल लावलं पाहिजे की पुढे स्पीड ब्रेकर आहे, त्याच्यासाठी सुद्धा स्टॉपिंग साईड डिस्टन्स वापरली जाते मित्रांनो. तर त्याच्यामध्ये येतं लॅग डिस्टन्स. लॅग डिस्टन्स आणि ब्रेकिंग डिस्टन्स. लॅग डिस्टन्स म्हणजे काय, तर तो ऑब्स्टेकल येताना जो काही वेळ लागेल त्याला म्हणतं SL इज इक्वल टू VT आणि ब्रेकिंग डिस्टन्स इज इक्वल टू SB इज इक्वल टू V²/2GF. जर व्हॅल्यू हा मीटर पर सेकंड असेल तर हा फर्स्ट फॉर्म्युला वापरायचा, आणि जर व्हॅल्यू आपण जर किलोमीटरमध्ये टाकली तर SL इज इक्वल टू 0.278 VT. सेम ब्रेकिंग डिस्टन्ससाठी SB इज इक्वल टू V²/254F. मित्रांनो, हा एक शॉर्टकट आहे. जर तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाहीतर ॲज इट इज आपण फुल फॉर्म्युला यूज करू शकतो. SSD इज इक्वल टू VT प्लस V²/2GF. आणि जर किलोमीटरमध्ये असेल तर SSD इज इक्वल टू 0.278 VT प्लस V²/254F फ्लॅटसाठी. आणि जर N इज इक्वल टू 100% असेल तर SSD इज इक्वल टू V प्लस V²/2GF प्लस मायनस N/100. आणि जर व्हॅल्यू किलोमीटरमध्ये असेल तर SSD इज इक्वल टू 0.278 VT प्लस V²/254F प्लस मायनस N/100. तर एक सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो, आपण लक्षात ठेवू शकता. सिम्पली एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा माझ्या तर मते, SSD इज इक्वल टू VT प्लस V²/2GF. ह्याच्यामध्ये आपण मीटर पर सेकंडमध्ये Vची व्हॅल्यू पुट करतो, आणि जर आपल्याला किलोमीटरमध्ये करायचं असेल तर सिम्पली आपण व्हॅल्यू कन्वर्ट करून ह्याच्यामध्ये पुट करू शकतो. जर कॅल्क्युलेशन फास्ट करायचं असेल तर ॲज इट इज हा फॉर्म्युलासुद्धा पाठ करू शकता, चॉईस तुमची आहे. नेक्स्ट आपण बघूया ह्याचाच पुढची कन्सेप्ट, ती म्हणजे OSD. OSD म्हणजे काय, तर ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. तर ही कन्सेप्ट काय आहे मित्रांनो, समजा ही आहे आपली गाडी, ही आहे ज्याला आपण पास करायचं आहे ती गाडी, आणि ही आहे समोरून येणारी गाडी. समजा आपल्याला जर एखाद्या व्हेइकलला पास करायचं आहे, तर पास करताना काय विषय होतोय, आपली गाडी इथून इथंपर्यंत येते, त्याच टायमाला समोरची जी मधली गाडी आहे ती इथून इथंपर्यंत जाते, आणि ते होत असतानाच पुढची गाडीसुद्धा इथून इथंपर्यंत येते. तर ह्या सर्व गोष्टीचा अंदाज घेऊन आपल्याला हा शॉर्टेस्ट हा जो डिस्टन्स आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींना आपण पार करून जो लागणारा वेळ आहे, जो लागणारा डिस्टन्स आहे ते केवढा असेल ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स ही कन्सेप्ट वापरतो. तर याचासुद्धा लॉंग फॉर्म आहे, तो लक्षात ठेवा. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स परीक्षेसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपली जी फर्स्ट व्हेइकल आहे, जी आपली VA आहे, म्हणजे आपली स्वतःची गाडी आणि समोरची गाडी, तर दोन्हीच्या स्पीड आपण सेम मानतो, म्हणजे VA इज इक्वल टू VC. आणि जी मधली गाडी आहे ज्याला आपण पास करणार आहे, तर त्याची आपण स्पीड कसं करतो, तर VB इज इक्वल टू VA मायनस 16 kmph. जर व्हॅल्यू किलोमीटरमध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, VB इज इक्वल टू VA मायनस 16 kmph. आणि जर व्हॅल्यू मीटरमध्ये असेल तर VB इज इक्वल टू VA मायनस 4.5 मीटर पर सेकंड. दोन्ही व्हॅल्यू पाठ करून ठेवा, चॉईस तुमची आहे आपण काय यूज करायची. जर D1ची व्हॅल्यू काढायची आहे
म्हणजेच पहिली गाडी पास करताना, म्हणजे ही गाडी पास करताना आपला जेवढा अंतर कवर स्टार्टिंगला होतं ती D1ची व्हॅल्यू, म्हणजेच काय VB इंटू टी, आणि जे टी आहे ती रिॲक्शन टाईम, तर ती आहे 2 सेकंद. नंतर येतं D2. D2 म्हणजे काय, तर ही पूर्ण डिस्टन्स, म्हणजे दोन्ही म्हणजे मधली गाडी आहे त्याचं डिस्टन्स आणि जे आपण पास केलेलं आहे अंतर थोडंफार तिथोपर्यंत, तर ते डिस्टन्स. तर D2ची व्हॅल्यू येते S इज इक्वल टू 0.7 VB प्लस L. तर इथलं Sचं डिस्टन्स झालं, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स, हे दोन्ही डिस्टन्स सेम असतं. त्याच्यानंतर D2ची टीची व्हॅल्यू, टीची व्हॅल्यू इज इक्वल टू √4S/A, आणि A आहे तर ते असतं ॲक्सलरेशन. हे जे S काढलं त्याच्यामध्ये L आपण पुट करतो 6 मीटर, आणि S आहे त्यालाच आपण स्पेसिंग म्हणतो. तर टोटल D2 म्हणजे इथून इथंपर्यंत डिस्टन्स, हे काढण्यासाठी आपल्याला हे Bची व्हॅल्यू काढायला लागेल, आणि हे S आणि S, हे दोन S घ्यायला लागेल. म्हणजेच काय, Bची व्हॅल्यू आली VB इंटू टी, इथलं डिस्टन्स, आणि हे दोन्ही Sचं व्हॅल्यू 2 इंटू 0.7 VB प्लस L, आणि D3 म्हणजे काय, तर पुढून येणाऱ्या गाडीचं डिस्टन्स ते आहे D3. तर D3ची व्हॅल्यू घेतो आपण VC इंटू टी. तर ही जी वेलॉसिटी पुढे येणारी गाडी आहे तर त्याची स्पीड आपल्या गाडी एवढीच असतं, जे की तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. थोडीशी ही कन्सेप्ट थोडीशी किचकट आहे मित्रांनो, एकदा व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर होईल. तर फायनल फॉर्म्युला येतो मित्रांनो, ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स इज इक्वल टू VB टी प्लस VB इंटू टी प्लस 2 इंटू 0.7 VB प्लस L प्लस VC इंटू टी. आणि तर सांगतो, ही व्हॅल्यू आहे D1ची व्हॅल्यू म्हणजेच इथली व्हॅल्यू, ही आहे D2ची व्हॅल्यू म्हणजेच इथून इथंपर्यंतची व्हॅल्यू, ही आहे D3ची व्हॅल्यू म्हणजेच समोर येणाऱ्या गाडीची व्हॅल्यू. त्याच्यानंतर येतं डिस्टन्स, रिॲक्शन टाईम आणि हाईट. ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स असेल OSD, त्याचा रिॲक्शन टाईम असतो 2, हाईट असते ड्रायव्हरची 1.2, ऑब्जेक्टचं असते 1.2. ISDची रिॲक्शन टाईम असते 2.5, ड्रायव्हरची 1.2, ऑब्जेक्टची 1.2. SSDची असते 2.5, हाईट असते 1.2 आणि ऑब्जेक्टची हाईट असते 0.15. तर ह्याचा सिक्वेन्स हा इम्पॉर्टंट आहे परीक्षेला. फर्स्ट येतं स्टॉपिंग साईड डिस्टन्स, त्याच्यापेक्षा मोठं असतं इंटरमिडिएट साईड डिस्टन्स, आणि त्याच्यापेक्षा मोठं असतं ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स. ISD इज इक्वल टू 2 टाइम्स SSD, हा एक मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर येतं ओव्हरटेकिंग झोन. ओव्हरटेकिंग झोन हा मिनिमम आपण घेतो 3 टाइम OSD, आणि जे डिझायरेबल आहे म्हणजे जे ॲक्च्युअल आपली रिक्वायरमेंट आहे ओव्हरटेकिंग झोन घेण्याची, तर ती आहे 5 टाइम OSD. हा इम्पॉर्टंट चार्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट आपण घेतो हॉरिझॉन्टल कर्वची. तर स्पीड काय होतं आणि ओव्हरटेकिंग काय होतं. जर P/W ग्रेटर दॅन F असेल तर स्किडिंग ऑकर होतं, आणि जर P/W लेस दॅन F असेल तर स्किडिंग ऑकर होत नाही. त्याच्यानंतर ओव्हरटेकिंग, जर B/2H लेस असेल तर ओव्हरटेकिंग होतं, जर B/2H हे ग्रेटर दॅन असेल तर ओव्हरटेकिंग होत नाही, ओव्हरटर्निंग होत नाही. करेक्ट करा. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येते मित्रांनो सुपर एलिव्हेशन. सुपर एलिव्हेशनचं एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे मित्रांनो, थोडीशी डीप आहे, समजण्यासाठी अवघड जाते, परंतु जर आपण सिक्वेन्स वाईज ती जर आपण लक्षात ठेवली तर खूप इझी कन्सेप्ट आहे. सुपर इलेव्हेशन म्हणजे काय मित्रांनो, समजा आपला हा एक रोड आहे, रोड जर कर्वमध्ये जात असेल तर साहजिकच आहे त्याची इन्क्लिनेशन थोडीशी वाढवायला लागते, कारण व्हेकल ओव्हरटर्न होऊन साईडच्या दरीमध्ये कोसळू नये, ह्याच्यासाठी आपण थोडंसं त्याची हाईट रोडची हाईट बाजूने वाढवून घेतो, ती म्हणजे सुपर एलिव्हेशन. तर सुपर एलिव्हेशन काढण्यासाठी
आपला जो जनरल फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्शन कन्सिडर करत नाही, तो फर्स्ट फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 225 R. E इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 225 R हे आपला फर्स्ट फॉर्म्युला आहे. आणि आपलं जनरल इक्वेशन काय, E प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन GR. ह्याच्यामध्ये व्ही मीटर पर सेकंडमध्ये टाकतो आणि दुसरा आहे E प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 127 R. ह्याच्यामधला व्ही आहे तो आपण किलोमीटरमध्ये टाकतो. दोन्ही व्हॅल्यू महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, दोन्ही व्हॅल्यू आपण पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम सुपर एलिव्हेशन. इक्विलिब्रियम सुपर एलिव्हेशन म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये आपण फ्रिक्शनची व्हॅल्यू कन्सिडर करत नाही. म्हणजेच काय, जो आपल्या गाडीचा जो फ्रिक्शन येतो, समजा आपण टर्न करतोय, गाडी टर्न करताना साहजिकच आहे आपल्या चाकामध्ये फ्रिक्शन येतो. जर चाक आपलं जर चांगलं असेल तरच त्याच्यामध्ये फ्रिक्शन येतं, परंतु गाडी जशी जशी आपली जुनी होईल तसं आपल्या चाकांमधले फ्रिक्शन कमी होतं. त्याच्यामुळे आपण चाकामध्ये फ्रिक्शन राहणारच नाही, जुनी गाडी आहे असंच कन्सिडर करून आपण आपल्या रोडचं डिझाईन करतोय. कारण साहजिकच सगळ्याच गाड्या चांगल्या नसतात, त्यामुळे आपण वृष्टची सिच्युएशन आहे त्याच्याच माध्यमातून आपण ते डिझाईन करतो. तर E प्लस व्ही स्क्वेअर अपॉन GR, एफची व्हॅल्यू 0 करून टाकतो कारण गाडी खराब आहे, चाक खराब आहे असं म्हणू टाकतो आपण. E इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन 127 R. ही व्हॅल्यू किलोमीटर पर हवरची आहे आणि ही व्हॅल्यू मीटर पर सेकंडची आहे. त्याच्यानंतर येतं दुसरी स्टेप्स, टाईप ऑफ रेड आणि E-max. ही व्हॅल्यू आपण कशी कन्सिडर करतो. समजा अर्बन रोड असेल तर त्याची E-maxची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 4%. प्लेन अँड रोलिंग असेल तर त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 7%. हिली एरिया असेल तर त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो 7%. आणि हिली एरिया नॉट बाउंडेड विथ स्नो असेल तर आपण त्याची व्हॅल्यू कन्सिडर करतो 10%. तर ह्या व्हॅल्यू आपण जरा डोक्यात जर लक्षात ठेवला तर त्याच्यानंतर आपण पाहायच्यात स्टेप्स टू डिझाईन सुपर एलिव्हेशन. पहिल्यांदा आपण ईची व्हॅल्यू काढायची, जो काही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे व्ही स्क्वेअर अपॉन 225 R. व्हीची व्हॅल्यू किलोमीटर पर सेकंड टाकायची आणि ईची व्हॅल्यू ही लेस दॅन 0.07 और 7% आली तर ओके करायचं आणि प्रोव्हाइड केला तर E घ्यायचं. आणि जर ईची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0.07 आली तर ईची व्हॅल्यू फिक्समध्ये 0.07च टाकून द्यायची कारण ही स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर दुसरं येतं चेक व्हॅल्यू ऑफ कोएफिशियंट ॲट फुल स्पीड. म्हणजे फुल स्पीड आपण गाडीचं ठेवलं तर त्यावेळेला किती फ्रिक्शन येतं. तर E प्लस एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन GR करायचं आणि एफला कन्वर्ट करून घ्यायचं. एफ इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन GR मायनस 0.07. तर एफची व्हॅल्यू एन जाते. जर इफ एफची व्हॅल्यू लेस दॅन 0.15 आलं तर प्रोव्हाइड E इज इक्वल टू 0.07 सेफ इलिव्हेशन. E वापरून द्यायचं, एफ 0.15 हे फिक्स करून टाकायचं. तर जर ते कन्सिडर करता येत नसेल तर काय करायचं, स्पीडचं लिमिट करून टाकायचं. म्हणजेच काय, आपली गाडी फास्ट तिथून पळू नये असं आपण स्पीड लिमिट करून द्यायचं. जर फास्टमध्ये जर स्पीड आपण वाढवून दिलं तर साहजिकच आहे गाडी आपली दरीत कोसळून जाईल. नाहीतर काय करायचं, जर इन्क्रीज रेडियस करायची, म्हणजे जो आपला जो कर्व आहे त्याची रेडियस आपण इन्क्रीज करून टाकायची. अशा पद्धतीचं ही एक सुंदर कन्सेप्ट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येतो मित्रांनो एक्स्ट्रा वायडनिंग. म्हणजे आपण जो आता जो कर्व बघितला, कुठे गेला, ठीक आहे इथं काढतो मी. आता आपण जो कर्व बघितला हा आपला कर्व आहे, तर ह्याची कर्वसुद्धा आपण थोडीशी एक्स्ट्रा आपण ठेवू शकतो. एक्स्ट्रा कशासाठी, कारण दोन टाईपच्या त्याच्यामध्ये मेथड सायकोलॉजिकल येतात. फर्स्ट मेकॅनिकल आणि सेकंड सायकोलॉजिकल वायडिंग. या इथं पण कन्सिडर केल्या ते मेकॅनिकल म्हणजे सायंटिफिक मेथडनं आपण जेथे काही वायडिंग लागेल कर्वच्या ठिकाणी तेवढे आपण कन्सिडर करतो. परंतु आपण कर्वला गाडी जाताना कर्वला घेताना साहजिकच आहे आपण इथून गाडी घेत नाही. का, कारण आपल्याला वाटतं की समोरून गाडी येईल, ठोकल बिकल, त्यामुळे आपण इथून गाडी घेतो. परंतु गाडी जाताना ती थोडी इकडं जातं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा वायडनिंग आपण घेतो. तर त्याचा फॉर्म्युला आहे WL इज इक्वल टू NL स्क्वेअर अपॉन 2R प्लस V अपॉन 9.5 अंडर रूट R.
तर ह्याच्यामधला जो V आहे तर तो आपण किलोमीटर पर हवर घेतो. तर तो N आहे, तर N आहे नंबर ऑफ लेन आणि L आहे डिस्टन्स बिटवीन व्हील अँड बॅक व्हील, दोन्ही व्हीलचं डिस्टन्स. तर ते डिस्टन्स आपण घेतो L = 6 मीटर. आणि R आहे तर ते आहे रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल कर्व. 13वी कन्सेप्ट आहे मित्रांनो, लेंथ ऑफ ट्रान्झिशन कर्व. आपला जो कर्व आहे, हा जो कर्व आहे तो आपण डायरेक्ट घेत नाही. आपण डायरेक्ट आपला हा रोड स्ट्रेट रोड आला आहे, तिथून डायरेक्ट हे कर्व घेत नाही, तर हळूहळू असं हळूहळू कर्व वाढवतो. तर त्याची लेंथ काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. तर त्याच्यामध्ये 3 फॉर्म्युला येतात. रेट ऑफ चेंज ऑफ सेंट्रिफ्युगल ॲक्सलेशन, ॲक्सलेशनच्या वरती बेसिसवरती फॉर्म्युला आहे. नंतर रेट ऑफ चेंज ऑफ सेंट्रिफ्युगल ॲक्सलेशन त्याच्यावरती आहे. आणि थर्ड आहे इम्पेरिकल इक्वेशन. तर रेट ऑफ चेंज ऑफ सेंट्रिफ्युगल ॲक्सलेशनवरती फॉर्म्युला आहे LS1 = V³ CR. V ची व्हॅल्यू किलोमीटर पर हवर टाकायची आणि इथं आहे LS = 0.278 V³. V ची व्हॅल्यू मीटर पर सेकंड CR. दुसरा फॉर्म्युला आहे C = 80/75/V. V ची व्हॅल्यू किलोमीटर पर हवर. सेकंड, रेट ऑफ चेंज ऑफ सेंट्रिफ्युगल ॲक्सलेशन. तर प्लेन अँड रोलिंग असेल त्याच्या पहिला आपण E ची व्हॅल्यू आपण काढतो. E = E म्हणजेच त्याच्या अगोदर पहिला आपण E ची व्हॅल्यू काढतो. E म्हणजेच काय, तर सुपर एलिव्हेशन, इथला जो मधला. E = E/WT. E म्हणजे काय, इथून किती राईज झालेला आहे, आणि WT म्हणजे आपल्या रोडचं डिस्टन्स. तर रोडचं डिस्टन्स, तर E आपलं हे काढण्यासाठी आपण Eला कन्वर्ट करतोय. E = हे E जातं 0.07 आणि WT, तर E ची व्हॅल्यू निघून जाते. तर तिथलीच व्हॅल्यू आपण इथं टाकतो. प्लेन अँड रोलिंग टेरिनसाठी LS2 = 150 × E. जर बिल्टअप असेल तर 100 × E आणि हिल एरिया असेल तर 16 × E. तिसरा असतं इम्पेरिकल इक्वेशनचा फॉर्म्युला. प्लेन अँड रोलिंगसाठी LS = 2.7 V²/R आणि हिली अँड माउंटेनियनसाठी LS = V²/R. तर ह्यातलं 1, 2, 3 आहे. तर ह्या तिन्ही व्हॅल्यूमधलं मॅक्सिमम आपण व्हॅल्यू कन्सिडर करतो. त्याच्यानंतर शिफ्ट ऑफ कर्व. शिफ्ट ऑफ कर्वचा फॉर्म्युला आहे LS² = LS²/24R. पुन्हा एकदा म्हणा, शिफ्ट ऑफ कर्वचा फॉर्म्युला आहे LS²/24R. हा SSC JEला आलेला क्वेश्चन आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे शिफ्ट ऑफ कर्वचा फॉर्म्युला. त्याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येतं ती आहे व्हर्टिकल कर्व. ती फाइंड करण्यासाठी ची कन्सेप्ट आहे. तर त्याच्यामध्ये येतं समिट कर्व आणि व्हॅली कर्व. समिट कर्व म्हणजे काय, समोरनं डोंगरासारखी जी असते, म्हणजे समोर असं रोड जातोय आणि लगेच उतरायला लागते, तर त्याला म्हणायचं समिट कर्व. व्हॅली कर्व म्हणजे काय, तर दरी, म्हणजे खाली जातोय रोड आणि वरती येतोय. जर वरती रोड जात असेल तर +1 घ्यायचं, खाली येत असेल तर -2 घ्यायचं. तर N = N1 मायनस, आणि इथलं मायनस येते तर -2, म्हणजेच काय फॉर्म्युला N1 + N2. इथला एक अजून एक आहे, स्ट्रेट चालला आहे आणि परत थोडासा कमी बेंड होऊन पुढे चालला आहे. तर N = N1 - N2. आणि व्हॅली कर्वसाठी उताराच्या दिशेने यायला लागला आहे म्हणून -N1, इथला मायनस फिक्स आणि वरती चढ जाते म्हटलं इथे +N2 येते, म्हणजेच फॉर्म्युला N2 - N1. बेस्ड ऑन स्टॉपिंग साईड डिस्टन्स. त्याच्यामधले ही 4 फॉर्म्युलाची लिस्ट आहे मित्रांनो, फार जास्त इम्पॉर्टंट आहे. L बेस्ड ऑन स्टॉपिंग साईड डिस्टन्स. L हे ग्रेटर दॅन आहे S पेक्षा. तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे L = NS² √2H + √2H². तर त्याचा फॉर्म्युला आहे NS² 4.4. आणि L हे लेस दॅन आहे, L हे लेस आहे S पेक्षा. त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे L = √2H + √2H². तर ही 2 मोठे अवघड फॉर्म्युला कॅल्क्युलेट करण्यापेक्षा डायरेक्ट स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे जे फॉर्म्युला आहेत
म्हणजे हाईट किती घ्यायची, म्हणजे ऑब्जेक्टची हाईट, ड्रायव्हरची हाईट इथे दिसते बघा, ड्रायव्हरची हाईट, स्टॉपिंग साईड डिस्टन्सची, ड्रायव्हरची हाईट आणि ऑब्जेक्टची हाईट, ही डायरेक्ट आपण ह्या फॉर्म्युला टाकून डायरेक्ट हा फॉर्म्युला येऊन जातो. वरचे 2 फॉर्म्युला आहेत ते गेट आणि एसीसाठी इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट रिक्वायरमेंटसाठी आपण हा डायरेक्ट फॉर्म्युला पाठ करू शकतो. NS² 4.4 आणि L हे लहान असेल तर L इज इक्वल टू ट्वाईस S मायनस 4.4 अपॉन N. सेकंड आहे बेस्ड ऑन ओव्हरटेकिंग. L हे ग्रेटर असेल S पेक्षा तर L इज इक्वल टू NS² अपॉन 9.6 आणि L हे लहान असेल S पेक्षा L इज इक्वल टू 2S मायनस 9.6 अपॉन N. तर इतका आहे मित्रांनो. हा चार्ट तुम्ही सर्वांनी पाठ करून ठेवायचा आहे. ह्या चार्टचा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्या फर्स्ट चॅप्टरसाठी, हायवे जॉमेट्रिक डिझाईन ऑफ हायवे इंजिनिअरिंगसाठी. तर तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐकलात त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपल्या सिव्हिल इन्साईट 01 ह्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण येत्या काही दिवसांमध्ये कंटिन्यूस आपण आपल्या फॉर्म्युलाची रिव्हिजनची व्हिडिओ असू देत किंवा क्वेश्चन आन्सर प्रॅक्टिसची व्हिडिओज असू देत, ट्रिक्स असेल, कन्सेप्ट असेल, ह्याच्याबद्दल भरपूर व्हिडिओज आपण कॉन्टेंट फ्रीमध्ये यूट्यूबवरती अपलोड करणार आहेत. तर नक्कीच तुम्ही या चॅनलचा फायदा करून घ्या. तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही पाहिलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद आणि थँक्यू. अभ्यास करत राहा, खुश राहा, आनंद राहा आणि जे काय जे आपले ध्येय ठरवले आहे ते आपण नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये मिळवून जा. धन्यवाद मित्रांनो.